लातूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून घरफोडी व चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 1 ऑगस्ट 2026 रोजी केलेल्या 2 कारवायांमध्ये 3 सराईत आरोपी, 1 विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन कर्नाटक राज्यातील बिदर येथील एका गुन्ह्यासह तब्बल 15 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यास यश मिळवलं। पहिल्या कारवाईत लातूर शहरातील रेल्वे स्टेशन चौक परिसरातून योगेश शंकर पवार वय वर्ष 43 यास ताब्यात घेण्यात आला। चौकशी दरम्यान त्याने चाकूर येथील घरफोडीची कबुली देत कर्नाटक राज्यातील कमालनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचाही गुन्हा केल्याची माहिती दिली। त्याच्याकडून चोरीतील सोन्याची अंगठी व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली। त्यानंतर दुसऱ्या कारवाईत चाकूर येथील ITI महाविद्यालयासमोर सापळा रचून राजू जगन्नाथ शिंदे, कटप्पा हनुमंत भोसले तसेच एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आला। चौकशीत आरोपींनी चाकूर, उदगीर शहर, उदगीर ग्रामीण, अहमदपूर, किनगाव, जळकोट तसेच इतर ठिकाणी रात्रीच्या वेळी बंद घरं फोडून चोरी केल्याची कबुली दिली आहे। आरोपींच्या चौकशीवरून चाकूर पोलीस ठाण्याचे 5, उदगीर ग्रामीणचे 3, उदगीर शहरचे 2, अहमदपूरचे 2, किनगावचे 1, जळकोटचे 1 तसेच कर्नाटक राज्यातील कमालनगर पोलीस ठाण्याचा 1 अशा एकूण 15 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले। या कारवाईत 71 ग्रॅम सोन्याचे दागिने, 325 ग्रॅम चांदीचे दागिने व 1,15,300 रोख रक्कम असा एकूण 12,35,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। जप्त मुद्देमालामध्ये सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र, झुमके, कुड्या, पोत, सरपाळे, ओम पेंडंट, आदित्य साखळ्या, कडे, पैंजण, जोडवेत, करंडे तसेच रोख रकमेचा समावेश आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आला। आरोपींकडून आणखी काही घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.